सकाळी सगळीकडेच प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडी शाळांच्या बसगाड्या चालवणं अवघड असल्याचं म्हणत स्कूल बस चालकांकडनं 5वी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला जातोय। राज्य सरकारकडनं सक्तीचं धोरण अवलंबलं गेलं तर आंदोलन करू असा इशारा बस चालक संघटनेनं दिलाय। मुंबईमध्ये अनुदानित खासगी शाळांमधील सुमारे 80% विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी बसेस किंवा व्हॅन किंवा रिक्षांचा वापर करतात। सकाळच्या वेळेमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होतील आणि याचकडे बस चालकांनी लक्ष वेधलंय। शाळांच्या वेळांबाबत सक्ती केल्यास बस चालकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागेल। सरतेशेवटी तो पालकांना सोसावा लागणार आहे। त्यामुळे 5वी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय मागे घेतला जावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांच्याकडनं दिला जातोय। स्वतः अनिल गर्ग सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल गर्गची प्रॅक्टिकल अडचणी नेमक्या काय आहेत? म्हणजे 9 नंतर जर शाळा भरवल्या गेल्या तर मुलं असतील, पालक असतील आणि स्वतः स्कूल बसचे चालक मालक यांना त्रास नेमका काय होऊ शकेल? का तुमचा विरोध आहे? प्रॉब्लेम आमचा काय विरोध नाही, आम्ही काय सांगितलं एक साथ प्रायमरीचे जे सकाळी येतात आणि मग नंतर तुम्ही सांगणार 9 वाजताला यायचं तर पीक आवर्स मध्ये कसं घेऊ आणि एवढं मग बस जास्त लागणार आणि मग संध्याकाळी आमची सर्व बसेस थांबणार तर कसं चालणार असं? आणि आता सकाळी 7 वाजता यायचे, मग 8 वाजता यायचे, मग 9 वाजता यायचे, असं कसं चालणार? आमच्या एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह होणार आणि बस एवढ्या कुठेतून बस आणायचे। त्याच्यानंतर जे दुसरं ते प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये आम्हाला लेडीज वाढवायला लागेल आणि लेडीजचे आता सकाळी ते लेडीज येत नाही, तो 9 वाजता परत घरी जातात, ते जेवण बनवतात, त्याच्यानंतर येतो आमच्याकडे। तर आता ते पण सुद्धा प्रॉब्लेम होणार आणि बसेस जास्त लागेल तर त्याची कॉस्ट पण वाढेल ना। आणि ते आता एक आम्हाला नाही तर बंद करायला लागेल की एक शिफ्ट कमी करणार नाही, ते 9 वाजताची जे शिफ्ट आहे ते आम्ही करू शकत नाही। पीक आवर्स आहे, ट्रॅफिक वाढतं एकदम, तर एक बस तर परत येणारच नाही ना। 15-20 अर्धा तासामध्ये कसं बस परत येणार? म्हणून ते आम्ही रिक्वेस्ट टाकले होते पण गव्हर्नमेंटने काय केलेच नाही आणि आता शाळा सांगतात आम्ही बघूया कधी पण बघूया। आता आम्हाला सांगणार तर आम्ही ऍडजस्टमेंट करणार ना जूनला। तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज सांगताय की तुम्हाला अडचणी नेमक्या कुठे येणार? 9 नंतरची शाळा का? तर ही मुलं जनरली लहान वयोगटातली मुलं असतात, झोप पूर्ण होत नाही, आरोग्याच्या समस्या येतात, म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। सरकारने निर्णय घेतलेला ना, सरकारला निर्णय हा घेतला की भाई मुलं सकाळी जे आहे केजीचे मुले येतात 8:30-9 वाजता तर येतात ते लोक, तर काय फरक पडतो? पण पहिलीचे जे चौथीचे मुले असतात ते नेहमी जास्तीत जास्त बसेस वापरतात, बरोबर आहे? ते आता सकाळी 7 वाजता जे तुम्ही सांगणार मला 9 वाजता येतो, केजीची मुलाला कधी आणू? तर ते प्रॉब्लेम आहे, एक शिफ्ट वाढणार आणि आमच्या बिझनेसवर एकदम असर पडतोय ना। एक अगदी छोटासा प्रश्न विचारते, एक अगदी छोटासा प्रश्न। सरकारी पातळीवरती आपली काही बातचीत सुरू आहे का? कुणाशी आपण बोलताय? सकारात्मक प्रतिसाद काही मिळाला का? डिपार्टमेंटला आम्ही लेटर लिहिलो, एज्युकेशन मिनिस्टरला लेटर लिहिला होता आणि एक महिना अगोदर जेव्हा आला होता त्यावेळी पण सांगितलं, ते सांगतो आता बघतोय आम्ही बघतोय 7:30 लेटर आमच्याकडे आले नाही, तर प्रिन्सिपल वगैरे ते काय लेटर पाठवत नाही आणि जे काय करायचे तर सगळं बसवाल्याला करायला पाहिजे का? तेच आम्ही विचारतोय ना। अनिल गर्गजी, आभार आपले, आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। त्यामुळे स्कूल बस असोसिएशनचं असं म्हणणं आहे की सकाळी 9 नंतर जर मुलांना शाळांमध्ये सोडायचं असेल तर ते अत्यंत कठीण काम आहे, ट्रॅफिकची समस्या उद्भवते, स्टाफही वाढवावा लागेल आणि अर्थातच खर्च वाढेल, ज्याचा बोजा पालकांवरती पडणार आहे। त्यामुळे सरकारनं सकाळी 9 नंतर 5वीच्या शाळा भरवण्याचा निर्णय पुन्हा एकदा त्याबद्दल विचार करावा अशी विनंती असोसिएशनकडनं केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।